नमस्कार, मी अमित गद्रे. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. या बुलेटिनची सुरुवात आपण अत्यंत धक्कादायक आणि तितकीच संतापजनक बातमीने करूया. बातमी नाशिकमधून आहे. नाशिकच्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातील टाके देवगाव यापैकी बराड्याची वाडी या गावामध्ये राहणाऱ्या एका 45 वर्षीय महिलेने तब्बल 14 अपत्यांना जन्म दिला. मात्र या महिलेने घरची हलाखीची परिस्थिती असल्यामुळे पैशांसाठी 14 पैकी आपली 6 मुलं आणि मुली विकल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. बच्चूबाई विष्णू हंडगे यांनी या 45 वर्षीय महिलेने 10 ऑक्टोबर 2025ला एका बाळाला जन्म दिला. मात्र या बाळाचं वजन कमी असल्यामुळे आरोग्य विभागाने या अपत्याच्या तपासणीसाठी आशा कर्मचाऱ्यांना या महिलेच्या घरी पाठवलं. मात्र महिलेच्या घरी आशा कर्मचारी गेल्यानंतर तिने आपलं बाळ विकल्याचं सांगितलं आणि यानंतर या सगळ्या प्रकरणाचं बिंग फुटलंय. या घटनेची सत्यता पडताळण्यासाठी न्यूज 18 लोकमतची टीम या पाड्यावरती बच्चूबाई विष्णू हंडगे यांच्या घरी पोचली. मात्र तिच्या घरातून तिचा नवरा आणि ती गायब झालेली आहे. पती पत्नी दोघेही गायब झालेले असले तरी त्यांची इतर मुलं अद्यापही याच घरामध्ये आहेत. आणि आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ यांनी महिलेच्या इतर मुलांकडून या सगळ्या प्रकाराबाबत माहिती जाणून घेतली आहे. तेव्हा या मुलांनी जी माहिती दिली ती अतिशय धक्कादायक होती. अवघ्या 10,000 रुपयांसाठी आमच्या भावाला विकल्याचं या चिमुकल्यांनी सांगितलंय. देऊन टाकला. कोणाला? भावड्याला. भावड्याला? का बरं देऊन टाकला? पिया नव्हतं. म्हणजे पिया नव्हतं. पोराला हं? दूध नव्हता म्हणून देऊन टाकला. हा. आणि त्याच्या बदल्यात काही दिलं का त्यांनी? भावड्याने काही दिलं का तुम्हाला? काय दिलं? नाही काय दिला, मग 10,000 दिला पैसा. किती? 10,000. आणि त्याच्या बदल्यात देऊन टाकला. त्या असा नीट कराय आजारी झाली ती ना माझी आई त्याच्यामुळे. आई आजारी झाली होती. काय झालं होतं आईला? तर रगत कमी पडतील 4-5 टाइम भरेल आहे. हं. मग असं जसं हा मुलगा दिला तसे किती मुलं दिली आधी त्यांनी? आधी 2 दिली पण एक मरून गेला. ते कोणाला दिले होते? इकडं कोणी दिलं काय माहित. ते कितीला दिले होते? हा ते कितीला दिले होते? किती काय माहित. पण तुला माहिती आहे ना सगळं हे? कोणाला विकले काही नाव माहिती आहे का? नाव नाही माहित थोडा. 2-3 दिवसापूर्वी तो कुठे आहे? तो देऊन टाकला. का बरं देऊन टाकला? त्याला दूध नव्हता पिया. हा. मग काही पैसे दिले का त्यांनी? हो. किती? 10,000. बर. मग असे पैसे का बरं घेतले तुमच्या घरात आई वडिलांनी? तुला नाही माहिती? मग कोण म्हणत देऊ नको असं कोण म्हटलं होतं? आमचा भाऊ कोणता भाऊ? भरती काय म्हणत होता? सांगा आम्हाला पोर नाही द्यायचा. मग का बरं दिला? त्याला पियाच नव्हतं म्हणून दिला. बाकीचे कुठे येते? बाकीचे कुणाला दिले? ते मला सांगतो. एक वाली रील दिलाय. तेवढा सापूरला दिला. कुठे? सापूरला. कोणाला दिला तो? काय म्हणते घबरे. शहापूरला कोणाला दिला बाळा? पण माहित नाही तेवढं नाव. बाई तुला बहिणी किती टोटल? कोणाचं लग्न झालंय का तुमच्या भावा बहिणीमध्ये? हा झाला ना. कोणाचं? 2 बहिणीच्या. 2 बहिणींचा. ते कुठं दिलंय का? एक खेडला दिली हं. आणि एक पिंगलवाडी दिली. आणि तू तिसरी? हं. आणि बाकीचे कुठे मग? त्या देऊन टाकली. या महिलेला म्हणजे बच्चीबाई हाडोंगेला 14 अपत्य झाले हे जेव्हा आम्हाला कळालं तेव्हा धक्का बसला की असं शक्यच नाही. पण जेव्हा 14व्या खेपीला तिला इथे आरोग्य अधिकारी येत होते तर ती तपासणी करायचं म्हणून ती नकार देत होते. आणि म्हणून माझ्या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी माझी स्वतः मिसेस येऊन त्या महिलेला समजूत केली की बाई तुला हॉस्पिटल जावं लागेल. आम्ही नेलं तिला आणि ती सुदैवाने ते सुखरूप डिलिव्हरी झाली. आणि जेव्हा आरोग्य विभागाचे कर्मचारी आज या ठिकाणी आले की वजन आपण घेऊया, त्याचं काही लसीकरण करूया, तेव्हा सकाळी मला 9 वाजता असं कळालं की ते बाळच नाही आहे म्हणून. आणि ते आपण शोध घेतला. मग मी आरोग्य अधिकाऱ्याशी बोललो, CDPOशी बोललो की हे बाळ कुठं आहे. तर त्यांच्याकडनं असं सांगण्यात आलं की ते बाळ आम्ही देऊन टाकलं. मग देऊन टाकलं म्हणजे नक्की काय केलं? आम्ही त्याच्या खोलात गेलो तर अशी माहिती मिळाली की ते बाळ काहीतरी कोणाला त्याचं नाव काही कळालं नाही पण तू काही पैसे घेऊन ते बाळ दिले गेलेलं आहे. म्हणजे आजही या आर्थिक परिस्थितीमुळे गरीबमुळे पोटचा गोळा विकण्याची वेळ जर येत असेल आदिवासी समाजामध्ये किंवा गरिबांना तर आपण नक्की आहोत कुठे? मग आपण माणसं आहोत की जनावर आहोत? त्याच्यामध्ये आशांच्या माध्यमातून HBNCचा एक कार्यक्रम असतो. त्याच्यामध्ये बालकांना घरी जाऊन व्हिजिट दिल्या जातं. त्याच्यामध्ये अनुसयाबाई हाडांगे म्हणून पेशंट होतं.
त्याची साधारणतः 14वी डिलिव्हरी झाली ग्रामीण रुग्णालयामध्ये. त्यानंतर त्याला डिस्चार्ज देण्यात आला. बच्चूचं वजन तेव्हा 2,800 होतं. त्यानंतर घरी जाऊन त्याच्यामध्ये वजन घेतलं असता 3,800 वजन त्याच्यामध्ये होतं. आज आमच्या आशा कर्मचारी त्या गावात गेल्या, बर्डेची वाडी, टाके देवगाव, त्र्यंबकेश्वर येथे. त्यांना त्या ठिकाणी मातेने सांगितलं की बच्चू आता आमच्याकडे नाही आहे संदर्भात. जर ती घटना तशी घडली असेल, पोटच्या मुलांना जर तिथं पैशासाठी विकलं जात असेल, ही दुर्दैवी गोष्ट आहे. एक तर ही चुकीचीच आहे. मी निषेधच या गोष्टीचा करतो. तुम्ही पालक असणार, कितीही आर्थिक परिस्थिती तुमची हलाखीची असली, पण पोटच्या मुलांना विकणं हे अयोग्य आहे. पण हे अयोग्य असताना त्यांच्यावर कारवाई करत असताना ही परिस्थिती का आली या महाराष्ट्रामध्ये, याचाही खऱ्या अर्थाने अभ्यास सखोल दृष्टिकोनातून त्या ठिकाणी झाला पाहिजे, अशी आमच्या सगळ्यांची मागणी आहे. मीडियाच्या माध्यमातून ही माहिती पुढे आलेली आहे. पोलीस प्रशासन रात्री त्या ठिकाणी जाऊन आलेलं आहे. एक कुटुंब आहे की ज्यांना असं म्हटलं जातं की 10 ते 12 ते मुलं मुली आहेत. ह्या संदर्भातली विस्तृत माहिती घेण्याचं काम पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून चालू आहे. अंजली दमायन यांनी नवीन पुरावे समोर आणलेले आहेत, जे पुणे गैरव्यवहार जमीन गैरव्यवहार प्रकरण आहे. त्याच्यामध्ये आता अजित दादांचा डोळा थेट त्या जमिनीवर होता, असं समोर येतं. त्यांचे उपमहापौर जे होते त्यांच्याकडे पॉवर ऑफ अटर्नी होती, असं थेट आरोप या संदर्भात स्वतः माननीय मुख्यमंत्री महोदयांनी, स्वतः माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी, महसूल मंत्री महोदयांनी सरकारची भूमिका स्पष्ट केलेली आहे. या संदर्भात समितीची देखील स्थापना करण्यात आलेली आहे. त्याच्यामुळे चौकशी समितीचा अहवाल समोर आल्यानंतर कार्यवाही करण्यात येईल. दरम्यान नाशिक मूलविक्री प्रकरणात आरोग्य विभागाचा धक्कादायक अहवाल न्यूज 18 लोकमतच्या हाती आलाय. या महिलेने आतापर्यंत 12 मुला-मुलींना जन्म दिला असून तिचा 2 वेळा गर्भपात झाल्याचं आरोग्य विभागाच्या अहवालात समोर आलंय. सगळ्यात धक्कादायक म्हणजे या महिलेचा हेतू केवळ मुलांना जन्म देणं आणि ते अपत्य दुसऱ्या व्यक्तीस विकून पैसा कमवणं हाच हेतू असल्याचं या अहवालामध्ये मांडण्यात आलेलं आहे. या महिलेने आतापर्यंत 3 पेक्षा अधिक बालकं विकल्याचं समोर आलंय. लक्ष्मण घाटोळ आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिकची माहिती देत आहेत. लक्ष्मण, प्रचंड धक्कादायक अशी माहिती म्हणावी लागेल आणि या अहवालात सुद्धा काही धक्कादायक मुद्दे समोर येत आहेत. अमित, जर आपण या सगळ्या प्रकरणाला बघितलं तर हे प्रकरण अतिशय धक्कादायक आहे. या प्रकरणामध्ये ज्या महिलेने आत्तापर्यंत 14 मुलांना जन्म दिलेला आहे अशा प्रकारचा दावा केला जातोय. मात्र जी माहिती समोर येते त्या माहितीनुसार या महिलेने 12 अपत्यांना जन्म दिला आहे. त्यापैकी 12 अपत्यांना जन्म दिला आहे आणि 2 अपत्यांचा गर्भपात जो आहे तो झाल्याचं समोर आलेला आहे. मात्र या 12 पैकी 3 ते 4 अपत्यांना या महिलेनं विकल्याचा संशय आहे आणि हे कोणाला विकलंय अशा प्रकारचा ज्यावेळेला आपण शोध घ्यायचा प्रयत्न करतोय. आता देखील अमित, मी एका शाळेमध्ये आलेलो आहे. ही या गावामधली प्राथमिक शाळा आहे आणि या प्राथमिक शाळेमध्ये त्याच घरातली एक लक्ष्मी नावाची जी मुलगी आहे त्या मुलीला एका कुटुंबामध्ये देण्यात आलेलं होतं. हा माझ्या हातामध्ये जो कागद आहे या शाळेचं रजिस्टर आपण बघतोय. हे रजिस्टर जर आपण बघितलं तर या मुलीचं नाव, ओरिजिनल नाव तिच्या वडिलांचं जे आहे, तिच्या ओरिजिनल म्हणजे अर्थात ज्यांनी जन्मदाते वडील जे आहे त्यांचं नाव आहे विष्णू हांडोगे आणि ज्या आईने आतापर्यंत 14 मुलांना, त्यांच्यापैकीच एक मुलगी आहे बच्चीबाई हडोंगे या महिलेचं नाव आहे आणि तिचीच ही मुलगी आहे लक्ष्मी नावाची. मात्र आता ज्या वेळेला त्या मुलीला शाळेत टाकण्यात आलेलं होतं त्यावेळेला त्या मुलीचं नाव जे आहे, तिच्या वडिलांचं नाव जे आहे ते राजू बांगारे नाव आहे आणि आईचं नाव जे आहे ते सावित्रा बांगारे नावाने या मुलीची नोंद करण्यात आलेली आहे. अर्थात ही जी मुलगी आहे लक्ष्मी नावाची ही विकल्याचा संशय आहे या सगळ्या प्रकरणामध्ये. आणि आपल्याला देखील तथ्यांमध्ये असंच दिसतंय की जर या मुलीला जर दत्तक दिलं असतं किंवा या मुलीला जर या कुटुंबाला त्यांनी विकलं नसतं किंवा दत्तक दिलं असतं, त्याचे काही डॉक्युमेंट जे आहेत ते त्यांच्याकडे असते. मात्र कुठलेही डॉक्युमेंट शाळेमध्ये देखील उपलब्ध नाही आहे. आपल्यासोबत शाळेचे मुख्याध्यापक आहे, आपण त्यांना विचारूया. सर, ही जी मुलगी आहे लक्ष्मी नावाची, हिची नोंद करण्यासाठी कोण आलं होतं आणि हिचे वडील आता नेमके कोण आहे तुमच्या रेकॉर्डवर? या मुलीला आम्ही जूनमध्ये दिनांक 23/6/2025 दाखल केलं आणि त्यावेळेस तिचे राजू बांगारे नावाचे जी सम होते ते आमच्याकडे आले तिला घेऊन आणि त्यांनी सांगितलं की ही मुलगी या नावाने नोंद करा म्हणून आम्ही शाळेचा दाखला त्याप्रमाणे भरून घेतला आणि त्याप्रमाणे तिची नोंद केली आहे. त्यांच्याकडे काही दत्तकपत्र वगैरे होतं का त्या मुलीचं? दत्तकपत्र त्यावेळेस मुख्याध्यापक वेगळे होते आणि माझ्याकडे आता हा 1 महिन्यापासूनचा चार्ज आहे. त्यावेळेस सरांचं म्हणणं आहे की काही डॉक्युमेंट त्यांनी दिलेत परंतु या ठिकाणी काही डॉक्युमेंट दिसत नाहीत, त्यामुळे काही सांगता येणार नाही त्या संदर्भाने. आता रेकॉर्डवर तिचे वडील आणि आई कोण आहे? आता रेकॉर्डवरती तिचे वडील आणि आई, वडील राजू बांगारे आणि आई सावित्रा बांगारे असं नोंद आहे.
वय काय आहे त्या मुलीचं आणि कितवीला आहे? ती मुलगी 5 वर्षापेक्षा मोठी आहे, 6 वर्षापेक्षा मोठी आहे आणि ती आता पहिलीला दाखल आहे. तिला कोण नेऊन आणून सोडत होतं शाळेत? तिच्या राजू भांगारेचे घरची माणसं आणून सोडतात तिला. आम्ही बघतोय आपण हे शाळेचे मुख्याध्यापक आहे, हे रेकॉर्ड आपल्या समोर आहे. न्यूज 18 लोकमत देखील या सगळ्या प्रकरणाची सखोलपणे आपण सगळी चौकशी करतोय आणि त्या प्रकरणामध्ये अनेक धक्कादायक तथ्य जे आहे ते समोर येत आहे आणि त्यातलं हे अतिशय धक्कादायक प्रकरण आहे. या मुलीचे जन्मदाते वडील जे आहे ते वेगळे आहे आणि या ठिकाणी शाळेमध्ये ज्या वेळेला नोंद करण्यात आली आहे त्या ठिकाणी मात्र तिचा लक्ष्मी नावाची जी मुलगी आहे ही ह्या लक्ष्मी नावाच्या मुलीचे वडील जे आहे त्यांचं नाव राजू बांगारे आहे आणि आईचं नाव जे आहे ते जे आहे ते सावित्रा बांगारे नावाचं आहे आणि या मुलीचा फोटो देखील या ठिकाणी लावण्यात आलेला आहे आणि तिची नोंद या ठिकाणी करण्यात आलेली आहे. मात्र प्रत्यक्षामध्ये ही तीच मुलगी आहे जे 14 मुलं अर्थात ज्या महिलेनी 14 मुलं अपत्य जन्माला घातले ते त्यांच्यापैकीच ही मुलगी आहे आणि ही मुलगी जी आहे ती देखील राजू बांगारे नावाच्या इसमाला विकल्याचा संशय आहे आणि या रेकॉर्डवर देखील तेच दिसते की तिचे वडील राजू बांगारे आहे. मात्र राजू बांगारे हे तिच्या वडिलांचं नाव लावत असताना त्याचा काय पुरावा आहे हा मात्र शाळेकडे देखील नाही आहे आणि तिच्या वडिलांकडे पण नाही आहे. अमित. निश्चित लक्ष्मण, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. दरम्यान आता या संदर्भातलीच एक महत्त्वाची अपडेट समोर येते ती म्हणजे नाशिकच्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातील जन्मदात्या आईकडून मुलं विक्री प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी सुरू झालेली आहे. न्यूज 18 लोकमतने स्थानिक सामाजिक संघटनेच्या मदतीने हा सगळा धक्कादायक प्रकार समोर आणला. न्यूज 18 लोकमतच्या बातमीनंतर जिल्हा प्रशासनाने चौकशीसाठी 5 सदस्यीय चौकशी समिती नेमलेली आहे. चौकशी समितीतील अधिकारी बच्चूबाई हाडोंगे या महिलेच्या घरी दाखल झालेत. तर पोलीस प्रशासनाकडून सुद्धा या प्रकरणाची स्वतंत्र चौकशी सुरू करण्यात आली आहे. चाइल्ड ट्रॅफिकिंग असल्याचा या प्रकरणामध्ये संशय व्यक्त केला जातोय. तर न्यूज 18 लोकमतच्या बातमीनंतर प्रशासनाला आता जाग आली आहे. नाशिकच्या त्र्यंबकेश्वर येथील या सगळ्या घटनेनंतर नाशिक जिल्हा प्रशासनाने एक समिती गठीत केलेली आहे आणि त्या समितीचे सगळे अधिकारी या महिलेच्या घरी दाखल झाले. आपल्यासोबत या समितीचे अध्यक्ष आहे मंगला भोई, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. मॅडम, काय प्राथमिक माहिती काय समोर येते? सर, अजून तपास तर चालू आहे. प्राथमिक माहिती अशी लक्षात येते आहे की कालपासूनचे जे आम्ही रात्रभर रेस्क्यू ऑपरेशन वगैरे चाललं होतं त्यानुसार कालपर्यंतच्या न्यूजमध्ये असं सांगितलं गेलं की 14, पण प्रत्यक्ष 14 बालकं नाही आहेत सर, 12 बालकं आहेत. त्यात कशावर पोलिसांच्या ताब्यात आहेत सद्यस्थितीत ती बालकं. मग त्याच्यातली तो अहवाल ग्राह्य धरला जातो का पोलीस? सर, आता आपलं नाही, आमचा स्वतंत्र अहवाल असणार आहे. त्याच्यानंतर आम्ही पोलिसांचा स्वतंत्र अहवाल असणार आहे. आम्ही बालकल्याण समितीपुढे पण त्यांचा पण स्वतंत्र अहवाल असणार आहे. त्याच्यानंतर आमच्या विभागाचा पण स्वतंत्र अहवाल असणार आहे. आमचा मात्र बारकाईने असणार आहे स्पॉटपासून अगदी, म्हणजे आम्ही आशा सेविकेपासून ते ग्रामसेवक आणि तत्सम जे काही स्पॉटला जे आहेत शाळा वगैरे यांच्याशी सगळ्यांची चौकशी करणार आणि त्याच्यानंतर तो अहवाल आमचा तयार. तुम्ही 12 मुलं आहेत सांगता, हे रेकॉर्ड कुठे मिळालं? कालपासून आमच्या महिला व बालविकास ह्याच पोलिसांच्या टीम आपल्यासोबत असतात सर. त्या आत्ता कालपासून जे आहे ते पोलिसांच्या ताब्यामध्ये पोलिसांनी जे पूर्ण रेकॉर्ड अजून सर खरं तर सांगू का मी आमच्या ज्या वरिष्ठांनी दिलेली जी माहिती आहे त्यानुसार सांगते आहे आणि ज्यावेळेस मी प्रत्यक्ष त्या पालकांशी बोलेन आणि प्रत्यक्ष इथे संपूर्ण तपासणी करेन रेकॉर्डसहित त्यावेळेस मला कन्फर्म सगळ्या बाबी कन्फर्म आकडा कळेल. पण आतापर्यंतच 12चा आकडा मला माहिती आहे, म्हणजे याच्यानुसार प्रत्यक्ष त्याच्यात 1 मयत आहे, 2 मुलींची लग्न झाली आहेत आणि 9 आत्ता पोलिसांच्या ताब्यात घोटी पोलिसांकडे आहेत. यामध्ये काही मुलांची विक्री केल्याचा जो संशय आहे सुरुवातीपासून तो व्यक्त केला जातोय, तर काय समोर दिसते? आत्ता कालपासूनचे जे हे आहे याच्यामध्ये असं लक्षात येते की जी 3 मुलं आहेत त्यांच्या जवळ जी राहत नव्हती ती त्यांच्या नातेवाईकांकडे सापडली ती मुलं. याचा अर्थ ती विक्री केलेली नाही आहेत. आणि दुसरं असं की त्या पालकांनी निष्कर्ष तुम्ही काढून टाका? नाही, मी निष्कर्ष नाही काढला. प्रत्यक्ष ते पालक तिथे बोलले की त्याच्यावर विश्वास ठेवणार आहे सर. कमिटी आत्ता सध्या तरी नाही विश्वास ठेवणार. मगाशी सांगितल्याप्रमाणे. तुम्ही ठामपणे कसं सांगताय की ते मुलं विक्रीच केली नाहीये? सर, आत्ता मी परत सांगते की मी आता इथे तपासणी समिती म्हणून आलेली आहे. मी बारकाईने संपूर्ण तपासणी करेन आणि त्यानुसारच नंतर मी निष्कर्ष, पण सध्याचे पालकांनी सांगितलं त्याच्याच आधारे सांगते. सध्या तरी ग्राह्य नाही, आम्ही तरी लगेच नाही ग्राह्य धरणार, कारण ज्यावेळेस पूर्ण आम्ही तपासणी करू त्याच्यानंतर जो निष्कर्ष येईल तो आमचा फायनल निष्कर्ष असेल.
पण मग यामध्ये त्या मुलांनी सांगितलं ते काल आम्ही ज्यावेळेला आलो की 10,000 रुपये घेतले, बावड्या नावाच्या माणसाला त्यांनी विकलं, आईची तब्येत बरी नव्हती, दवाखान्यात जायचं होतं आणि म्हणून त्यांनी 10,000 रुपये घेतले आणि त्या मुलाला दिलं असं त्यांनी सांगितलं. ह्याचा काय तपास आपण सर याच्या संदर्भात पण आम्ही बारकाईने तपास करू. काय म्हणजे आर्थिक परिस्थिती या कुटुंबाची? सर आर्थिक परिस्थिती आता मी तलाठी मॅडमकडून जेव्हा डिटेल्स घेतले थोडक्यात, म्हणजे अजून मी कागदपत्र नाही पाहिले, पण त्यांच्या नावावर 12 एकर शेती आहे आणि ते शेती करतायत. असं काय उत्पन्न आहे इतकं शेतीतून की 12 एकर शेती तुम्ही सांगताय, असं काय उत्पन्न आहे त्या शेतीत की तुमच्या म्हणण्यानुसार त्यांना आर्थिक विवंचना नाही असं दिसतं? सर 12 एकर शेतीमधून आपण पोटापुरतं म्हणजे नक्कीच थोडंफार घर बघितलं का त्यांचं घर? घर बघितलंय सर. काय दिसतंय घरामध्ये तुम्हाला? घरात काय त्यांच्या टीव्ही, फ्रीज, एसी? नाही ते काही नाहीये. 12 एकर शेती असं तुम्ही ठामपणे सांगता? त्यांच्या नावावर 12 एकर फक्त शेती शेती आहे नावावर ना? पण उत्पन्नासाठी त्यांच्या घराला भिंती नाहीये, तुम्ही बघितलं का? म्हणजे तुम्ही जो अहवाल तयार करण्याचा प्रयत्न करताय किंवा सांगण्याचा प्रयत्न करताय, नाही सर, जो रिअल अहवाल असेल ना तो त्यानुसारच होईल सर, असं नाही. पण मग घरात टीव्ही, फ्रीज, एसी दिसतंय का? नाही सर, तसं तर काही नाहीये, पण मी नक्कीच याच्यामध्ये आम्ही बारकाईने खोलात जाऊन पूर्ण चौकशी करणार, एवढं मात्र नक्कीच. असं सांगताय की शेती आहे मग काय ते विक्री करू शकत नाही, असा जो तुम्ही निष्कर्ष काढताय हा मनाने काढताय का? निष्कर्ष नाही सर म्हणता येणार, निष्कर्ष अजून काढलाच नाही. आम्ही पूर्ण चौकशी करून पुढे अहवाल सादर करू. मंगला भोये नावाच्या या अध्यक्ष आहे या समितीच्या, त्यांनी खरं तर या सगळ्या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. मात्र सुरुवातीलाच या चौकशी समितीमध्ये वेगवेगळ्याचे मतभेद आपल्याला पाहायला मिळत आहे. यामध्ये काल आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितलेलं होतं की 14 व अपत्य या महिलेचं होतं, मात्र आता ते सांगताय की 12 आहे. आणि दुसरं म्हणजे या महिलेच्या नावावर 12 एकर शेती आहे म्हणून ती सदन आहे, अशा प्रकारचाही निष्कर्ष काढण्याचा प्रयत्न या सगळ्यामध्ये केला जातोय. व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, त्र्यंबकेश्वर. कुटुंबामध्ये एकूण 12 मुलं आहेत, त्यापैकी एक मयत झालेला आहे. आता 11 मुलं आहेत. त्या 11 पैकी 3 मुलं हे 3 ठिकाणी वेगवेगळ्या कुटुंबाकडे सध्या दिलेली आहेत. ज्यांच्याकडे ती दिली होती त्यापैकी 2 कुटुंब हे आपल्या जिल्ह्यामधील नाशिक जिल्ह्यातील असल्यामुळे ते आणि त्यांच्याकडे ज्यांना सांभाळण्यासाठी दिले होते त्या लोकांना सुद्धा परत आणलेलं आहे. एक जे ठाणे ग्रामीणच्या हद्दीमध्ये होतं त्यांनाही रात्रीच घेऊन आलेलो आहोत. आणि आता संपूर्ण कुटुंबीय 11 मुलं, आई वडील आणि 3 मुलं ज्यांच्याकडे दिलेली होती ते सर्व हे आमच्या गोटी पोलीस स्टेशनला आहेत. चाइल्ड वेलफेअर कमिटी याचे सदस्य त्या ठिकाणी आलेले आहेत. आणि हे संपूर्ण प्रकार काय आहे, कशासाठी मुलं दिली होती, त्याचा उद्देश काय होता, याबाबतची सविस्तर चौकशी ही चाइल्ड वेलफेअर कमिटी सध्या करत आहे. त्यांच्या चौकशीनंतर जो अहवाल प्राप्त होईल त्यानुसार पुढील कारवाई करत आहोत.